मॉर्निंग. नमस्कार, मी वर्षा खळदकर आणि माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण भाग्यश्री सोनवणे. नमस्कार. भाग्यश्री, तू कशासाठी घेतलंस हे? आपला ज्यूस एक कशासाठी वापरला? मला पोटाचा आजार होता. मला पोटामध्ये थोडंसं म्हणजे गाठ झाली होती. 5 mm ची गाठ होती मला. आणि एक 3-4 महिन्यापूर्वी मला डॉक्टरने औषध म्हणजे मी सोनोग्राफी केली त्यावेळेस मला 5 mm ची गाठ आहे म्हणून सांगितले होते. आणि 1 महिन्याचा मला गोळ्यांचा डोस दिला होता. तो कव्हर झाल्यानंतर तुम्ही ऑपरेशन करा, बघू कमी झालं तर ठीक आहे, नाहीतर आपण ऑपरेशन करू असं मला डॉक्टरने सांगितलं होतं. मग मी 1 महिन्याचा कोर्स करून पाहिला तर ती गाठ काय माझी म्हणजे बिरगळली नाही, काय नाही. सोनोग्राफी मध्ये जशी आहे तशीच होती. मग डॉक्टर म्हणले ठीक आहे, तुम्ही ऑपरेशनच्या तयारी नाही आपण ऑपरेशन करू. पण ऑपरेशन म्हणल्यानंतर मला थोडंसं म्हणजे भीती वाटली की बाबा आता लगेच ऑपरेशन करायचं, मग आपण आज नादू होणार असं म्हणजे एक मनामध्ये भीती निर्माण झाली. मला नको वाटलं ऑपरेशन करायला. मग मी टेन्शन घेतलं. मग तेवढं ते वर्षाचा म्हणजे तुझा स्टेटस ताईनी बघितला आणि ती औषधं घ्यायला चालू केली होती. ऑलरेडी तिने चालू केलेलंच होतं. गुडघे दुखी, पाठ दुखी, डोकं दुखी तिला त्रास होता. तो त्याच्यावर तिने चालू केलेलं होतं. मग ती मला म्हणायची अगं तिची घेऊन बघ. आणि हिनं मला सारखंच म्हणायची मला विश्वास बसत नव्हता, कारण मी दवाखाना करून थकलेली होते. मला गोळ्या औषधं, मला आयुर्वेदिक पण घेतलेले पहिले काही बरेच मी आयुर्वेदिक पण केलेलं आहे. मग त्याच्यानंतर मला काही फरक पडत नव्हता परत. मग मला हे पण आयुर्वेदिक आहे म्हणून असं एवढा काही विश्वास बसत नव्हता. मग एकदा म्हणले हे नाही, आता म्हणाले बरं ठीक आहे, तू नवीन बॉटल घेऊ नको, तू माझ्यात आहे याच्यामध्ये चालू करू, आपण दोघी मिळून घेऊ. मी म्हटलं नको बाई, म्हणजे तुझ्या आजार तर तुझा बी नीट व्हायचा नाही, माझा पण नीट व्हायचा नाही. मग तिने मला म्हणायची तसं नको करू, म्हणे घे तू घ्यायची म्हणून मला जबरदस्तीनं ज्यूस आणून द्यायचं, तयार करायचं, मला आणून द्यायचे. आता जाऊ दे नाही, लयच महाग लागली म्हणून मग मी तुला सांगितलं वर्षा मला पण असं आहे, मी काय करू, घेऊ का, मला ह्याच्यावर काय म्हणजे औषध म्हणजे किंवा मला टॅबलेट वगैरे काय आहेत का असं विचारलं. तर मग तू मला हे म्हणलीस ना आंबू ज्यूस आणि लेडी लाईफ केअर एकदम योग्य आहे आणि हे तू घे. मग म्हणलं किती दिवसात रिझल्ट भेटेल मला, तू घ्यायला चालू कर, तुझा तूच तोंडाला सांगशील की रिझल्ट किती दिवसात येते तुला म्हणून. मग म्हणलं बरं बाबा, म्हणलं आता विश्वास नाही इलाज आहे, म्हणलं माझं ऑपरेशन तर सांगितलंय, आपल्याला ते पण करणं होत नाही, निदान हे तरी करावं. म्हणून म्हणलं जाऊ दे आता तिकडं आपले खर्च होणार आहे तर इकडं खर्च करूया, पहिलं काय होतं बघूया. आणि ऑपरेशन पेक्षा हा खर्च कमीच आहे म्हणून म्हणलं आपण बघावं काय होतंय. मग मी हे चालू केलं. मग मला जवळजवळ 2 महिने 2 ते 2.5 महिने झाले मला. माझ्या पोटात दुखायचं थांबलं, माझे पाय बळबळ व्हायचे थांबले आणि मला थोडंसं म्हणजे असं मळमळल्यासारखं व्हायचं. मला पित्ताचा पण खूप त्रास होता आणि मला उष्णता पहिलीच आहे भरपूर. मग म्हणलं मला उन्हाळ्यामध्ये तर एवढा त्रास होतोय की अक्षरशः 4-8 दिवसाला माझं डोकं दुखायचं आणि उलट्या जर होतं त्या उलट्या सगळं पडून गेल्यानंतर मी कोरड्या उलट्या यायच्या. एवढं भयानक होत होतं, पोटात अक्षरशः गोळा यायचा म्हणजे. मग म्हणलं नाही आपण एवढं करून बघायला काय हरकत नाही, बघावंच. पण हे घेतल्यानंतर मला जवळजवळ 15 दिवसातच पित्ताचा तर रिझल्ट कमीच झाला, पित्त एकदम कमी नॉर्मल झालं. आणि नंतर मला म्हणजे असं वाटलं आता हे गोळ्या म्हणजे घेतल्यात, करंट टॅबलेट आपण चालू केलंय, पण ह्याच्यानंतर आपल्याला म्हणजे मॅडमनी स्वतः रिझल्ट घेतलेला आहे, मगच मी आणि इतरांना सुद्धा आता रिझल्ट देत आहे. आणि आता फास्ट चालू आहे. येस, कस्टमर केले तिने आणि चांगला प्रोग्रेस चालू आहे तिचा. थँक्यू. आणि इथून तुझ्या पुढच्या बिझनेससाठी भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुझी पूर्ण शेअर केल्याबद्दल, जर्नी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. हर 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 हर